RSSचीच नियती आहे की यांना आरक्षण नको आहे, यांना आरक्षण मुक्त भारत हवा आहे, ते सरळ सरळ सांगतात. दुसरा जो याच्यात मुद्दा आहे तो म्हणजे डायरेक्ट RSSच्या शाखेतले जे लोक आहेत ते मंत्रालयात भरले जाणार आहेत या स्कीममध्ये, आणि तेच झालेलं आहे. आपण आतापर्यंत तेच बघितलंय, सगळ्या नियुक्त्या, मग ते व्हाईस चान्सलर असो किंवा कुठलेही असो, हे RSSचे लोक भरले जात आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट RSSशी संबंधित. म्हणजे फक्त एकाच संघटनमध्ये तयार झालेले लोक भरले जाणार. बाकीच्यांनी काय करायचं मग? पूर्ण भारत देशामध्ये काय फक्त RSS एवढंच फक्त रोजगार भरतीची एक हे आहे का संघटना? बाकीच्या कोणालाच नाही, कुठल्याच विचारसरणीच्या कुठल्याच बॅकग्राऊंडच्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत. तर हा प्रकार लॅटरल एंट्रीमधून सुरू झालेला आहे. तिसरा म्हणजे याच्यामध्ये सगळे सवर्ण आणि एक विशिष्ट जातीचे लोक जास्तीत जास्त भरले जात आहेत. तुम्ही बघा, व्हाईस चान्सलर नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर असताना गेल्या 10 वर्षामध्ये जे युनिव्हर्सिटींचे व्हाईस चान्सलर